नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या GCC TBC टायपिंग परीक्षा या परीक्षेचं परीक्षा पद्धती काय आहे, मार्किंग सिस्टीम काय आहे, याच सर्व गोष्टींचा विचार करता अनेक प्रश्न आहेत। याच प्रश्नांचं उत्तर घेऊन आज आपण तुमच्या समोर आलेलो आहोत। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि अधिक वेळ न लावता सुरू करूया आपण आजचा हा व्हिडिओ। GCC TBC टायपिंग परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत। परीक्षा नक्की किती मार्कांची आहे, कोणकोणते विभाग आहेत, पास होण्यासाठी किती मार्क गरजेचे आहेत आणि प्रत्यक्षात परीक्षा कोणत्या क्रमाने घेतली जाते। कारण ज्यावेळेस आपण कुठेतरी एक्झाम पॅटर्न समजून घेत असतो त्यावेळेस वेगळ्याच पद्धतीने सांगितलेला असतो, परीक्षेमध्ये मात्र वेगळ्याच क्रमाने तो आलेला असतो। सिक्वेन्स हा थोडासा चेंजेस आहेत। मग नक्की काय बदल आहेत, कसे बदल आहेत, सर्व गोष्टी आज डिटेलमध्ये सांगणार आहे। एकूण परीक्षेचा जो पॅटर्न आहे हा व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो। आपली जी परीक्षा आहे ती एकूण 100 मार्कांची आहे। परीक्षेचा जो काही वेळ आहे तो एकूण 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटांचा असणार आहे। यामध्ये परीक्षेचे एकूण 3 विभाग असणार आहेत आणि याच 3 विभागामध्ये आपली परीक्षा होणार आहे। पहिला विभाग येतो तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत, ऑप्शन असणार आहेत। त्याच्यानंतर कम्प्युटर प्रॅक्टिकल टेस्ट असणार आहे आणि तिसरा जो आहे तो स्पीड पॅसेजचा भाग असणार आहे। म्हणजे एकूण 3 विभागामध्ये परीक्षा होणार आहे। एक MCQ, दुसरा कम्प्युटर प्रॅक्टिकल टेस्ट आणि तिसरा स्पीड पॅसेज। एक लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक विभागामध्ये आपल्याला सेपरेट पास होणं गरजेचं आहे। म्हणजे आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा पास व्हावं लागेल, आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा पास व्हावं लागेल आणि आपल्याला स्पीड पॅसेजमध्ये सुद्धा पास व्हावं लागेल। तिघांपैकी एका जरी ठिकाणी आपण फेल असू तर रिझल्ट आपला हा फेलच येणार आहे। त्यामुळे या तिन्ही गोष्टींवरती आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे। मग कसा करणार, कोणाला टार्गेट करणार, सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत। मित्रांनो, ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला किती गुण आहेत तर एकूण 25 गुणांसाठी 25 मार्कांसाठी हा प्रश्न असणार आहे। बरं, यामध्ये कम्प्युटरचं प्रॅक्टिकल टेस्ट जी आहे ती एकूण आपल्याला 35 गुणांसाठी असणार आहे आणि स्पीड पॅसेज एकूण आपल्याला 40 गुणांसाठी असणार आहे। म्हणजे ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला किती मार्क एकूण आहेत 25। बरं, प्रॅक्टिकल किती पैकी आहे 35 पैकी आणि स्पीड पॅसेज म्हणजे सर्वात महत्त्वाचा टॉपिक, सर्वात जास्त मार्कांसाठी आहे तो म्हणजे 40 मार्कांसाठी आणि एकूण मार्क आपले आहे ते 100 मार्क आहेत। यामध्येच मित्रांनो पहिला विभाग येणार आहे तो म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स। एकूण 25 मार्कांसाठी हा प्रश्न असणार आहे आणि वेळ सुद्धा याला 25 मिनिटे असणार आहे आणि प्रश्न देखील आपल्याला 25 विचारले जाणार आहे। म्हणजे एका मार्कासाठी एक प्रश्न आणि ॲव्हरेज साधारण वेळ पाहिला तर एका प्रश्नाला 1 मिनिट वेळ। यामध्ये आपल्याला पास होण्यासाठी फक्त आणि फक्त 25 पैकी 10 मार्कांची आवश्यकता आहे। पासिंगची टक्केवारी ही 40% आहे। म्हणजे आपल्याला 100 पैकी 40 मार्क अपेक्षित असतील तर 25 पैकी आपल्याला पास होण्यासाठी फक्त आणि फक्त 10 मार्कांची आवश्यकता आहे। मित्रांनो, तसं विचार करायला गेलं तर ऑब्जेक्टिव्हमध्ये पास होणं फार काही अवघड नाही, खूप सोपं आहे। 25 पैकी 10 मार्क सहज इझिली पडू शकतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर कदाचित ही चांगली गोष्ट आहे। कारण जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांच्यासाठी सोपे आहे, जे अभ्यास करत नाहीत त्यांच्यासाठी मात्र खूप कठीण काम आहे। कारण यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली प्रश्न हे MCQमध्ये कन्वर्ट करून विचारले जातात। म्हणजे जे आपण वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंटरनेट असेल, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असतील, कम्प्युटर फंडामेंटल असेल, प्रॅक्टिकली या गोष्टी आहेत याला कुठेतरी त्यांनी MCQमध्ये कन्वर्ट केलेलं असतं आणि आता मात्र आपली फसगत व्हायला लागते। कारण आपण प्रॅक्टिकली अभ्यास केलेला असतो मात्र तेवढ्या डेपली अभ्यास केलेला नसतो। उदाहरणार्थ आपण असं जर विचारलं, बोल्ड हा
ऑप्शन कोणत्या ग्रुपमध्ये येतो, तर कदाचित आता सांगणं कठीण आहे. कट, कॉपी, कट, पेस्ट जो टॉपिक आहे हा कोणत्या ग्रुपमध्ये येतो, आता मात्र सांगणं कठीण आहे, कारण आपण प्रॉपर अभ्यास केलेला नसतो. मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी तुम्ही चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण यामध्ये 25 पैकी तुम्हाला 10 मार्क गरजेची जरी असतील पासिंगसाठी, मात्र आपल्याला जो काही मार्किंग जास्त मिळवण्याचा प्रश्न जर कोणता असेल तर तो ऑब्जेक्टिव्ह आहे. स्कोरिंग करून देणारा कोणता प्रश्न असेल तर तो ऑब्जेक्टिव्हचा आहे. जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल किंवा जुने ऑब्जेक्टिव्ह असतील ते एक्सप्लेन केलेले, तर तुम्हाला आपली मेंबरशिप जॉईन करावी लागेल, कारण या ठिकाणी जवळपास 1,500 MCQ दिलेले आहेत प्रत्येक विषयाच्या. नक्कीच तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही तिथं जाऊ शकता, आपली मेंबरशिप जॉईन करा. प्रत्येक विषयाच्या 1,500 MCQ तुम्हाला मिळून जातील. यानंतर मित्रांनो, आपला जो दुसरा विभाग येतो तो म्हणजेच कम्प्युटर प्रॅक्टिकल टेस्ट. यामध्ये एकूण मार्क जे आहेत आपल्याला 35 मार्कासाठी आहे. यामध्ये एकूण वेळ जो आहे तो 58 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. आता मित्रांनो, एक लक्षात ठेवा, पहिला विभाग हा स्वतंत्र आहे ऑब्जेक्टिव्ह. आता आपण विचार करतोय दुसऱ्या विभागाचा, सेकंड. यामध्ये 3 स्वतंत्र भाग आहेत. एक आहे ईमेल रायटिंग, दुसरा आहे स्टेटमेंट रायटिंग आणि तिसरा आहे लेटर रायटिंग. प्रॅक्टिकल विभागासाठी एकत्रित पासिंग आहे या तिघांसाठी, कोणकोणते, ईमेल, स्टेटमेंट आणि लेटर. म्हणजे यामध्ये सुद्धा पास होणं काही अवघड नाही. ईमेल रायटिंग जे आहे ते एकूण आपल्याला 5 मिनिटांसाठी असणार आहे, 5 मार्कांसाठी असणार आहे आणि पासिंगसाठी फक्त आणि फक्त 2 मार्क पाहिजेत मित्रांनो. नॉट इ जोक. 5 पैकी आपल्याला जर 2 मार्क मिळत नसतील तर आपण टायपिंग क्लास करण्याच्या भानगडीत पडूच नये. 5 पैकी 2 मार्क मिळू शकत नाही का? मिळू शकतात. ईमेलमध्ये फक्त 5 स्टेप आहेत, प्रत्येक स्टेपला 1 मार्क आहे आणि आपल्याला 5 पैकी सहज 2 मार्क मिळून जातील. आउट ऑफ मार्क मिळवून देणारा हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न पूर्णपणे ॲटो सबमिट आहे. म्हणजेच तुमचा जरी हा प्रश्न 2 मिनिटात झाला तरी 2 मिनटं नंतर तुम्ही सबमिट करू शकत नाही. 3 मिनटं थांबावं लागेल. 5 मिनिटानंतर ॲटोमॅटिकली सबमिट होणार आहे. ईमेल फक्त ॲटो सबमिट होतात, बाकी कोणताही प्रश्न ॲटो सबमिट होत नाही. यानंतर आपल्याला विचारला जातो तो म्हणजे स्टेटमेंट रायटिंग, त्याला टेबल रायटिंग असंही म्हटलं जातं. यामध्ये एकूण मार्क जे आहेत हा 15 मार्कांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. वेळ आपली 20 मिनिटांची आहे. पासिंगचे निकष 40%. बरं, यामध्ये स्टेटमेंट रायटिंग करणं, डेटा एंट्री करणं, फॉर्मॅटिंग करणं या सर्व गोष्टींसाठीच 15 मार्क आहेत आणि यामध्ये सुद्धा पासिंग होण्यासाठी फक्त आणि फक्त 40%ची आवश्यकता आहे. बरोबर. बरं, त्याच्यानंतर मित्रांनो तिसरा जो प्रश्न विचारला जातो तो म्हणजे लेटर रायटिंग. याच्यामध्ये सुद्धा 15 मार्क आणि वेळ तब्बल याच्यामध्ये 30 मिनिटे आहेत. नॉट इ जोक. अर्धा तास लेटर रायटिंगसाठी आहे. मग अर्ध्या तासात जर आपण टाईप करू शकत नसाल, 15 पैकी 15 मार्क मिळवू शकत नसाल तर मात्र कठीण काम आहे. यामध्ये सुद्धा पासिंगचे निकष किती? 40%. म्हणजे 6 मार्काला पास आहे. अर्ध्या तासात आपण 6 मार्काचं काम नाही करू शकत. याच्यामध्ये लेटरचं फॉर्मॅटिंग जमलं पाहिजे, अलाइनमेंट आली पाहिजे, टायपिंगचं स्ट्रक्चर, ॲक्युरसी सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. याच्यामध्ये एकूण 3 टॉपिक आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. विभाग क्रमांक 2 मध्ये एकूण 3 टॉपिक येतात. कोण? ईमेल रायटिंग, स्टेटमेंट रायटिंग, लेटर रायटिंग. ईमेलचे मार्क 5, स्टेटमेंटचे मार्क 15, लेटरचे मार्क 15. एकूण मार्क होतात 35. तिघात मिळून 35 पैकी आपल्याला 14 मार्क फक्त अपेक्षित आहेत.
फक्त 14. मग मात्र आता मित्रांनो मला सांगा, स्कोरिंग करायला किती सोपं आहे. सहज स्कोरिंग करू शकता. ईमेल, स्टेटमेंट आणि लेटरमध्ये स्वतंत्र पास करणं गरजेचं नाही, मात्र तिघात मिळून तुम्हाला 35 पैकी 14 मार्क हे मिळालेच पाहिजेत. त्यामुळे मित्रांनो याच्याकडे सुद्धा चांगलं गरजेनं लक्ष द्या. यानंतर मात्र आता आपल्याला कुठेतरी स्पीड पॅसेजकडे अधिक प्रकर्षानं पाहणं गरजेचं आहे, कारण यामध्ये एकूण मार्क जे आहेत ते 40 आहेत. सर्वात जास्ती मार्क कोणाला आहे तर स्पीड पॅसेजला आहे. सर्वात जास्त वेटेज कोणाला असेल तर ते स्पीड पॅसेजला आहे. मात्र वेळ खूप कमी आहे. 40 मार्कांसाठी प्रश्न आहे आणि वेळ फक्त 7 मिनिटांसाठीच दिलेला आहे. सर त्या लेटरमध्ये 15 मार्काला प्रश्न आहे ना, अर्धा तास वेळ दिला, इकडं 40 मार्क आहेत आणि वेळ फक्त 7 मिनिटे दिला. यस, आणि 40% पासिंगनी आपण जर विचार केला तर 40 मार्कापैकी तुम्हाला फक्त आणि फक्त 16 मार्क पासिंगसाठी आवश्यकता आहे. यामध्ये तुम्हाला टायपिंगचं स्पीड मेंटेन ठेवायचं आहे, ॲक्युरेसी मेंटेन ठेवायची आणि प्रत्येक मिस्टेकला तुम्हाला गुण वजा केले जाणार आहेत. त्यामुळे मित्रांनो स्पीड पॅसेजला सुद्धा तेवढ्याच काळजीनं पाहणं गरजेचं आहे. हे झालं आपण विभागवार मार्किंग सिस्टीम पाहिली. मात्र परीक्षा प्राधान्याने घेतली मात्र वेगळ्याच क्रमाने जाते. कोणत्या क्रमाने घेतली जाते? ज्यावेळेस आपण परीक्षेला ॲक्च्युअलमध्ये बसणार आहात त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासमोर ईमेल रायटिंग येणार आहे. सर्वात पहिला प्रश्न ईमेलचा असणार आहे, जो की 5 मिनिटांचा असणार आहे आणि तो ॲटो सबमिट होणार आहे. तो ॲटो सबमिट झाल्यानंतर दुसऱ्याच नंबरला तुमच्यासमोर स्पीड पॅसेज येऊन थांबणार आहे. स्पीड पॅसेज 7 मिनिटांसाठी असणार आहे. स्पीड पॅसेज झाल्यानंतर तुमच्यासमोर स्टेटमेंट येणार आहे. स्टेटमेंट झाल्यावर तुमच्यासमोर लेटर रायटिंग येणार आहे. लेटर रायटिंग झाल्यावर तुमच्यासमोर सगळ्यात शेवटी ऑब्जेक्टिव्ह येणार आहे. परीक्षेचा क्रम याच पद्धतीनं आहे. स्क्रीनशॉट काढून ठेवा, लिहून ठेवा, काहीही करा, मात्र या ॲक्च्युअल एक्झाम फ्लोला लक्षात ठेवा. परीक्षा सुरू झाल्यानंतर प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र वेळ सुरू होतो. परीक्षा संपल्यानंतर पुढील विभाग सुरू होतो. काही विभाग ॲटो सबमिट होतात. परीक्षेचा क्रम बदलता येणार नाही. या सर्व गोष्टी क्लिअर करा मित्रांनो. तुम्हाला पास होण्यासाठी MCQ मध्ये 10 मार्क मिळालेच पाहिजेत. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला 14 मार्क मिळालेच पाहिजेत आणि ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल दॅट्स ओके, पण स्पीड पॅसेजमध्ये मात्र तुम्हाला 40 पैकी 16 मार्क मिळणं आवश्यकच आहे आणि सर्व विभागामध्ये सेपरेट पास होणं गरजेचं आहे. 10, 14, 16 मिळालेच पाहिजेत. मित्रांनो या सर्व गोष्टीचा तर तुम्ही कुठेतरी टार्गेट ठेवून अभ्यास करणं गरजेचं आहे. स्पीड पॅसेजच्या संदर्भात तुम्ही काम करत असाल, MCQच्या संदर्भात तर तुम्ही नक्कीच आपली मेंबरशिप जॉईन करा मित्रांनो, कारण आपल्या मेंबरशिपमध्ये आपण MCQसाठी जवळपास 1,500 MCQ दिलेले आहेत. त्याच्याबरोबर कम्प्युटर फंडामेंटलचे सर्व व्हिडिओ फक्त मेंबर्ससाठी आहेत. स्पीड पॅसेजचा विचार केला तर मागील सर्व परीक्षांचे स्पीड पॅसेज आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्याबरोबर एक्स्ट्रा 200 ते 300 स्पीड पॅसेज सरावासाठी दिलेले आहेत. सर्व गोष्टी आपण मेंबरशिपमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. लगेच तुम्ही जॉईन करू शकता. किंमत फक्त त्या मेंबरशिपची अतिशय कमी आहे आणि फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांकरिताच आपण तेवढी किंमत ठेवलेली आहे. एकदा का आपले 100 विद्यार्थ्यांची बॅच पूर्ण झाली त्यानंतर आपण त्याच मेंबरशिपची फी ही 359 रुपये करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो पटकन जावा, मेंबरशिप आपली जॉईन करा. काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. एवढं लक्षात ठेवा, स्पीड पॅसेजमध्ये फक्त जास्त गुण मिळवून उपयोगाचं नाही, MCQमध्ये सुद्धा पास होणं उपयोगाचं नाही. 3ही विभागामध्ये तुम्हाला पास होणं आवश्यक आहे. त्यामुळे एकूण सर्व गोष्टींचा विचार करता फक्त एकाच गोष्टीच्या पाठीमागं धावू नका. सर्व गोष्टींना तेवढं वेटेज द्या. एकदम फायनली 100 मार्कांची परीक्षा असणार आहे, 90 मिनिटांची असणार आहे, 3 विभाग असणार आहेत आणि प्रत्येक विभागात पास होणं गरजेचं आहे. योग्य नियोजन, योग्य सराव केल्यास तुम्ही सहज ही परीक्षा पास होणार आहात. एवढंच लक्षात ठेवा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक करा,
चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.